वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत तुपातील जाळीदार म्हैसूर पाक. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. मी 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. तर म्हैसूर पाक बनवण्यासाठी पीठ चाळून घेणं फार गरजेचं आहे. तशाच 1 वाटीनं साखर, परत ह्याच वाटीनं 4 वाटी तूप घेतलेलं आहे. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा मी इथं 4 वाटी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तूप अगदी कडकडीत होणं गरजेचं आहे. आपलं तूप गरम होईपर्यंत इकडं मी कढई ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवर. तर 1 वाटी साखर घालायची आहे, एक अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. आता ह्याचा चांगला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. साखर सगळी विरघळलेली आहे. आता आपण पाक पाहूया. हे पहा, अशी एकतारी पाक यायला पाहिजे. आता हा आपला पाक आलेला आहे. आता ह्यामध्ये चाळलेलं बेसन पीठ घालायचं आहे व स्लो गॅसवरच हे सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत, सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. इथं सर्व गुठळ्या आपल्या फुटलेल्या आहेत व तूपही चांगलं कडकडीत झालेलं आहे. आता थोडं थोडं तूप घालून हे ढवळत राहायचं आहे. हे पहा, कडलेलं थोडं थोडं तूप घालायचं आहे. असं हे ढवळत राहायचं आहे. एकदम तूप घालायचं नाही, ह्याच्यासाठी थोडं थोडं तूप घालायचं आहे. जसं जसं तुम्ही तूप घालाल तसं तसं जाळी सुटायला सुरू होते. हे पहा, मंद आचेवर हे तूप घालून ढवळतच राहायचं आहे चांगली जाळी पडेपर्यंत. हे पहा, मस्त अशी ही जाळी पडत आहे. जर तुम्हाला कोणाला तेलातलं व तुपातलं करायचं असेल तर 2 वाटी तूप 2 वाटी तेल घेऊन तुम्ही बनवला तरी हे बनतं. पण तुपामुळे अगदी खमंग म्हैसूर पाक होतो म्हणून मी तूपच वापरले. हे पहा, मस्त अशी ही जाळी पडत आहे. अशा पद्धतीनं जाळी पडून सर्व बाजूनी हे असं तूप सुटायला लागायला पाहिजे इतकं हे ढवळत राहायचं आहे. आणखीन थोडंसं तूप आहे ते पण मी घालणार आहे. हे पहा, छान जाळी पडत आहे. आणि हे पहा, कडेनं तूप सुटत आहे. असं पूर्ण तूप सुटायला लागलं की नंतर मग गॅस बंद करून
इथं मी एका पातेल्यामध्ये चाळण ठेवलेली आहे मोदकाची, त्यामध्ये हे ओतायचं आहे. हे पहा, छान मैसूर पाकला जाळी आलेली आहे. सर्व तूप घातल्यानंतर एक 5 मिनटं असं हलवत राहायचं आहे. अगदी जाळी जाळी दिसायला लागली की नंतर मग हे मिश्रण त्या चाळणीमध्ये ओतायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं आता गॅस बंद करायचा आहे व हे मिश्रण चाळणीमध्ये ओतून द्यायचं आहे. आता ह्यातलं निम्मं तूप खाली पातेल्यामध्ये येतं आहे. तर एक 5 मिनिटांनी आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत. इथं आपली 5 मिनटं झालेली आहेत. हे पहा, तूप सगळं छान वितळलेलं आहे व खाली आलेलं आहे भांड्यामध्ये. हे पहा, तर 1-2 वाटी तूप आपलं परत येतं आहे. तर ते तूप तुम्ही दुसऱ्या कशालाही यूज करू शकता. मस्त खमंग अशी ही मैसूर पाकला जाळी पडलेली आहे. आता मैसूर पाक कट करून घेऊया. हे पहा, तुपातला खमंग असा मैसूर पाक बनवण्यासाठी तूप जास्त लागतं, पण खूप छान रेसिपी आहे ही. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी. हे पहा, मस्त असा जाळीदार मैसूर पाक इथं आता तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व वड्या कट करून घेऊया व नंतर प्लेटिंग करून घेऊया. तर हे बघा, मस्त असा हा तुपातील ओरिजिनल मैसूर पाक इथं आता तयार झालेला आहे. खूप सुंदर जाळी पडलेली आहे. तर मी कुठलाही कलर वगैरे काही याला वापरलेला नाही. अगदी थोडक्या साहित्यामध्ये हा मैसूर पाक मी बनवलेला आहे. तूप ह्याच्यासाठी जास्त लागतं, पण निम्मं तूप आपलं परत येतं. त्यामुळं तुपातील हा मैसूर पाक तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीनं अगदी हलका झालेला आहे, अगदी खुसखुशीत झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हा मैसूर पाक तुम्ही सुद्धा घरी बनवा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.